श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण आजची एनर्जी या आठवड्यामध्ये काय तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहेत किंवा काय गोष्टी बदलत आहेत, कोणता वार शुभ, कोणता अशुभ, कोणता रंग, कोणता रंग अशुभ आहे, हे आपण सांगणार आहे किंवा या आठवड्यात ते बघणार आहोत. तर आताची एनर्जी चेक करणार आहे आपण, ती कन्या राशीसाठी कन्या राशीसाठीच आहे. कन्या राशीसाठी हा आठवडा कसा जाईल? आज आहे 18 तारीख, जानेवारी महिन्याची 18 तारीख आहे, रविवार आहे, आणि या आठवड्यामध्ये तुमच्या कोणत्या गोष्टी घडणार आहेत हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. कन्या राशीसाठी बघा, कन्या राशीसाठी या आठवड्यामध्ये जर टॉवर मुवमेंट मंगळ मंगळ कुणाला कुणाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. ज्यांच्या आयुष्यात मंगळ आहे, मांगलिक दोष आहे, त्यांच्यासाठी मी सांगते स्पेशल, कारण त्यांची एनर्जी इथे दिसत आहे की मंगळ दोषाचा काहीतरी या आठवड्यामध्ये त्रास होतोय किंवा निगेटिव्ह शक्तीचा त्रास होतोय तुम्हाला. काहीतरी असं आहे की त्यामुळे टॉवर मुवमेंट अचानकपणे येऊ शकते किंवा वाद-विवाद, भांडण जे होईल, ते ह्या मंगळ दोषामुळे आहे. थोडंसं तुम्हाला मंगळ दोष सुद्धा अचानकपणे लागू होऊ शकतो किंवा तुमच्यामध्ये ऑलरेडी पत्रिकेमध्ये मंगळ दोष असेल, त्याचा काहीतरी साइड इफेक्ट तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. आणि लग्ना रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा या आठवड्यामध्ये किंवा जुळून येताना दिसत आहे. कोणतं तर सेलिब्रेशन या आठवड्यामध्ये घडताना दिसत आहे. अ, सूर्यदेवतेचा आशीर्वाद आहे तुमच्या सोबत. आणि हँगमॅन सध्या झालेला आहात तुम्ही. हँगमॅन म्हणजे कसं झालेलं आहे, चांगलं कोणतं कार्य, एखादं शुभ कार्य तुम्हाला करायचं आहे. नोकरी संदर्भात आहे किंवा आयुष्याचं सेटलमेंट, पैसे 4 पैसे येणं कसं, जाणं कसं, या सगळ्या गोष्टीचा आर्थिक परिस्थिती जी आहे, ती सुधरवायची कशी आणि पुढे भविष्याचा विचार करायचा कसा, या सगळ्या गोष्टीचा विचार तुमच्या मनामध्ये सुरू आहे. पण त्यामध्ये तुम्ही हँगमॅन झालेला आहे. विचार तर सुरू आहे, पण हँगमॅन होणं म्हणजे सगळं थांबणं. ज्यावेळेला सगळं थांबतं त्यावेळेला आपण हँग होतो. आपलं डोकं काहीच काम देत नाही, तेव्हा हँग होतं. आपल्याला शांततेची गरज असते. एकदा रिलॅक्स होण्याची गरज असते. आपल्याला मेडिटेशनची गरज असते. आपल्याला मनस्थिती शांत ठेवून आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी सक्सेस होण्यासाठी आपल्याला आपलं डोकं आणि मन हे स्थिर करावं लागणार आहे अगोदर. जेव्हा आपण हँग होतो, जेव्हा सगळं थांबतं आणि आपला फक्त विचार सुरू असतात आणि आपल्याला काहीतरी खाऊन मरावं, इतका वाईट विचार जेव्हा येतो त्यावेळेला आपलं डोकं हँग झालेलं असतं. आपल्याला शांततेने मेडिटेशन करून मनाची मनस्थिती थोडंसं स्वतःला सावरून यातून बाहेर पडण्याच्या क्रिया आहे, ती तुम्हाला करायच्या आहे. एंजल तुम्हाला सपोर्ट देताना दिसत आहेत. एंजल नंबर तुम्हाला दिसत असतील. एखादा एंजल तुम्हाला सपोज स्वप्नामध्ये किंवा दर्शन किंवा त्यांचं काहीतरी असं निदर्शन तुम्हाला येताना दिसत आहेत. एखादा मुका प्राणी तुम्हाला अचानकपणे काहीतरी सांगण्याचं किंवा एखादं फूल, लाल फूल, पिवळं फूल, आज दिवसभरात कोणत्या पिवळ्या फूल, गुलाबी फुल असं काही दर्शन तुम्हाला झालं या आठवड्यामध्ये, तर मला नक्की कमेंट करून सांगा, की ताई हा कलरचं, ह्या कलरचं फुल आम्हाला दिसलं किंवा अचानकपणे ते खूप अट्रॅक्ट करत होतं, खूप ते छान वाटत होतं, आम्हाला ते खूप आवडलं. अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडल्या, तर मला नक्की कमेंट करून सांगा. थर्ड पार्टी सिच्युएशनची तुम्ही काही गोष्टी फेस करत आहात आणि त्यातून तुम्हाला म्हणावा इतका रिस्पॉन्स नाहीये आणि त्यातून तुम्हाला त्रास सुद्धा होताना दिसत आहे. आणि थर्ड पार्टी रिलेटेड या आठवड्यामध्ये काहीतरी गोष्टी बिनसताना दिसत आहेत. त्या सुद्धा गोष्टी या आठवड्यामध्ये घडतील तुमच्या. तर आता गणपती बाप्पांची डेट जी आहे, ते गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एखाद्या चांगल्या समूहाचा विषय व्हायचा आहे. वाईट गोष्टीत सामील होऊन त्या विषयाचा तुम्हाला भागीदारी व्हायचं नाहीये. जे काही चांगल्या गोष्टी घडतील आयुष्यात, तर त्या चांगल्या गोष्टीचा सहवास घ्यायचा आहे आणि त्यात सामील व्हायचं आहे तुम्हाला. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्याचं कारण तुम्ही बनायचं नाहीये. एखाद्याचं आयुष्य चांगलं करून त्याचं कारण तुम्ही बनायचं आहे. जेणेकरून कर्म चांगलं तुमच्याकडे फिरेल आणि चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला चांगलंच मिळेल. हे मी सांगते. कदाचित हे खरं सत्य कोणाला पटेल किंवा न पटेल, पण भविष्यात जरी आता जरी काही गोष्टी तुम्ही केल्या नसतील आणि भविष्यात तुम्हाला तसा प्रसंग आला, तर नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला चुकीचा मार्ग निवडायचा नाहीये, योग्य मार्गानेच आपल्याला जायचं आहे. ही जी डेट आहे ती अमावस्या पौर्णिमेची आहे आणि आज आहे अमावस्या. या आठवड्यामधली एनर्जी, तुमची करंट एनर्जी किंवा भविष्यात काय गोष्टी घडतील, हे काय दर्शवत आहे हे आपण बघूयात. पहली तिमाही का चंद्रमा कर्क राशि किसी भी असुरक्षा को पार करे.
बघा, कोणतीही असुरक्षा असेल, कोणतंही वाईट सॉरी इथं पान राहिलं बहुतेक. मी परत एकदा मी इथं बघितलेलं नाही मी तुमच्याशी बोलत. मी परत एकदा एनर्जी घेते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मला या आठवड्याची करंट एनर्जी काय आहे ती प्लीज दाखवा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. सकारात्मक विचार आणि ध्यान. सकारात्मक विचार करायचा आहे, सकारात्मक वागायचं आहे, सकारात्मक राहायचं आहे, सकारात्मक दुसऱ्यांनाही बोलताना किंवा दुसऱ्यालाही काय जर आपण ज्ञान शिकवत असेल किंवा 4 गोष्टी समजून कोणत्या गोष्टी सांगत असेल आपल्यापेक्षा थोरांना किंवा मोठ्यांना थोर मोठ्यांना किंवा लहानांना जर काही तुम्ही गोष्टी सांगत असाल, तर नक्कीच त्यांना पॉझिटिव्ह सांगायचं आहे, जेणेकरून त्यांनीही चांगलं सकारात्मकच घेतलं पाहिजे तुमच्याकडून. आणि सकारात्मकच या आठवड्यामध्ये राहायचं आहे. टॉवर मोमेंट मंगळ असणाऱ्या लोकांसाठी तर मला वाटतंय, की टॉवर मोमेंट जर येत असेल, त्रास होत असेल, तर नक्कीच तुम्हाला मी सांगते, की थोडंसं समजूतदारपणाने घ्यायचं आहे या आठवड्यामध्ये. सकारात्मक विचार करायचा आहे. एंजल तुम्हाला काय सांगताना दिसत आहे? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्दी के महीने के दौरान शांत की परेशानी अपनी हृदय इच्छाओं को पूरा करें. बघा, आपल्या मनातल्या ज्या काही गोष्टी असतील निगेटिव्ह, पॉझिटिव्ह कोणत्याही गोष्टी तुमच्या असतील, तर एंजल तुम्हाला गाईडन्स देताना दिसत आहेत किंवा तुम्हाला संदेश, तुम्हाला मेसेज देताना दिसत आहेत, की ज्या काही गोष्टी या महिन्यामध्ये या थंडीच्या दिवसात जर काही गोष्टी तुमच्या होत असतील किंवा जास्त मन तुमचं चंचल होत असेल किंवा एखाद्या गोष्टीचा विचार तुम्ही अप्रतिम करत असाल, टेन्शन जास्त घेत असाल, तर कुठेतरी ते शांततेने घ्यायचं आहे तुम्हाला. जास्त वेळ लागू दे. हा थंडीचा महिना जरी संपून गेला तरी 2-3 महिने जे आहेत आपले थंडीचे, ते संपून जरी गेले तरी तुम्हाला शांततेने विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टी फेस करायच्या आहेत किंवा त्याच्यावरती विचार करायचा आहे. आणि इच्छाओं को पूरा करने में अपनी मदत करें. स्वतःचं जेव्हा एखादं स्वप्न करायचं आहे पूर्ण, तेव्हा स्वतःची जिद्द, स्वतःचा ताकद लावून जेव्हा तुम्ही पूर्ण करायला जाल हे काम, तेव्हा नक्कीच हे कंप्लीट होताना दिसत आहे. पण की अपनी माशा सभी के सर्वोच्च कल्याण के लिए है. बघा, हे विचार जर तुम्ही चांगले करत असाल, की स्वतःचं चांगलं व्हावं आणि ते ताकद लावून करा असं एंजल तुम्हाला संदेश देत असतील. या 3 महिन्यामध्ये जर चांगला विचार, शांततेने विचार करा असं जर सांगत असतील, तरी सुद्धा हे अजून त्यांच्याकडून दुसरा संदेश असा आहे, की जेणेकरून आपला चांगला विचार जेव्हा आपण करत आहे, तेव्हा दुसऱ्यालाही त्रास होणार नाही याचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. हा मेसेज आहे तुम्हाला एंजल्स तुम्हाला गाईडन्स देताना दिसत आहे. तर या आठवड्यामध्ये जर तुम्ही कोणतं शुभ कार्य करणार असाल आणि तुमचं कोणतं शुभ कार्य होणार असेल, तर नक्की तुम्ही मनामध्ये धरा, की ह्या आठवड्यामध्ये ताई मला हे काम करायचं आहे आणि ते होईल का? तर मला तुम्ही हा प्रश्न आत्ता लगेच विचारू शकता. त्याचं उत्तर मी तुम्हाला लगेच देऊ शकते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांचं काम या आठवड्यामध्ये कंप्लीट होऊ शकेल का? बघा, नक्कीच होईल, पण या थंडीमध्ये पण होईल किंवा नेक्स्ट थंडीच्या दिवसात. म्हणजे 1 वर्ष पण लागेल आणि या या वर्षी किंवा या थंडीच्या दिवसात सुद्धा अचानकपणे कंप्लीट होताना दिसत आहे ते. त्यामुळे तुमच्यावरती डिपेंडून आहे, की तुम्ही जितकं फास्ट कराल तेवढं या थंडीच्या दिवसात पण होऊन जाईल. जितका वेळ लागेल तेव्हा तुम्हाला पुढच्या 1 वर्ष पण लागेल. त्यामुळे सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे. श्री स्वामी समर्थ. आता दुसरी जी डेक आहे ती श्रीकृष्णांची आहे. श्रीकृष्ण तुम्हाला काय गाईडन्स देत आहेत, काय गोष्टी सांगत आहेत, कोणता सल्ला देत आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. साक्षात नारद मुनींचं कार्ड आहे. नारद मुनी तुम्हाला गाईडन्स देताना दिसत आहेत तुमच्यासाठी. कारण कसं आहे, संयम ठेवायचा आहे प्रत्येक गोष्टीचा आणि दुसरं असं आहे, की अध्यात्माकडे जास्त वळायचं आहे. अध्यात्माचा जास्त विचार करायचा आहे. अध्यात्मात रमायचं आहे. एखादं मेडिटेशन करायचं आहे तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी मेडिटेशन करायचं आहे. दुसरं असं आहे, की अ, एखादी गोष्ट जर तुम्हाला माहीत झाली, तर ती तिसऱ्याला जाऊन सांगायची नाहीये. ती तुमच्यापर्यंत ठेवायची आहे. एक नारद मुनीचं काम जे आहे ते आपण करायचं नाहीये. आपल्या अंगलटी काही गोष्टी येतील, हे तुम्हाला टाळायचं आहे. जेणेकरून तुम्हाला त्रास त्याचा होणार नाहीये आणि दुसऱ्यालाही त्याचा त्रास होणार नाहीये. त्याच्यामधून वादविवाद दर्शवणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये फॉलो करायच्या आहेत. तर लव्ह रिलेशनच्या थ्रू काय आहे तुमच्यामध्ये? लव्ह रिलेशनच्या थ्रू
लव्ह रिलेशन मधून तुम्हाला काय गायडन्स आहे? श्री स्वामी समर्थ. भावनात्मक भावनात्मक संतुष्ट आणि सुखी परिवार जीवन या संबंध प्राप्त करणार. वाव! एनर्जी तर छान आहे. कुटुंबाची इथं पण सेलिब्रेशन आहे. पण तुम्हाला भावनात्मक किंवा संतुष्ट, सुखी परिवार ह्या सगळ्याचा पॉझिटिव्हपणे विचार करायचा आहे. निगेटिव्हपणे विचार करायचा नाही. ऑलरेडी इथं थर्ड पार्टी सिच्युएशन आलेली आहे. मग ते कामा रिलेटेड पण असू शकतं आणि तुमच्या फॅमिली रिलेटेड पण असू शकतं. पण तुम्हाला भावनात्मक म्हणजे स्वतःची भावना काय सांगते, तुमच्या स्वतःचा चांगला विचार काय सांगत आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला या सगळा निर्णय घ्यायचा आहे. फॅमिलीशी कनेक्ट राहायचं आहे. चांगल्या विचाराने फॅमिलीशी जोडलं गेलेलं असावं तुमचं नातं हे असं मला वाटत आहे. त्याचं रीडिंग घेणार आहोत आपण की कवड्यांवरती तुमची एनर्जी काय दिसत आहे ते आपण बघूयात. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा संततीसाठी जर काय प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही कुठेतरी ऍडमिशन नवीन घेत असाल किंवा नवीन काहीतरी मुलाला कुठेतरी शिफ्ट करत असाल किंवा कुठेतरी नवीन त्यांच्या मुलांच्या बद्दल काही विचार तुमचे सुरू असतील तर नक्कीच या आठवड्यामध्ये तुम्ही ते करू शकता. आणि या आठवड्यामधला गुरुवार आणि 4 तारीख तुम्हाला शुभ आहे. पिवळा रंग शुभ आहे. लाल रंग शुभ आहे. ग्रीन कलर शुभ आहे. तर ब्लॅक कलर आणि ब्लॅक कलर अशुभ आहे. 7 नंबर जो आहे तो तुम्हाला अशुभ आहे. स्किन कलर जो आहे, दगडी कलर जो आहे तो तुम्हाला अशुभ आहे. या सगळ्या गोष्टीचं पालन करायचं आहे. आणि दुसरं असं आहे गुरुवार शुभ आहे. स्वामींची सेवा तुम्हाला या आठवड्यामध्ये करायची आहे. 1, 2, 3, 4 बघा. लहान मुलांचं जर काम असेल तर ते फास्ट करून घ्या. कायदेशीर कोणते काम असेल तर ते फास्ट करून घ्या. या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असाव्यात. हे मी सांगू शकते तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 बघा. या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या आणि चांगली बरकत देणार आहे. 1 नंबर तुम्हाला एंजल नंबर आहे. हा सुद्धा शुभ आहे. अध्यात्माकडे तुमचं वळण जास्त वळताना दिसत आहे. अध्यात्मात काहीतरी नवीन सुरुवात तुमची होताना दिसत आहे. या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या शुभ होतील. आणि या आठवड्यामध्ये तुम्हाला देवदर्शन किंवा देवाच्या काही सानिध्यात राहून सगळ्या गोष्टी शुभ करायच्या आहेत. 1 नंबर आहे तो एंजल नंबर आहे. तो तुम्हाला एंजल इथं दिसत पण आहे. एंजल सुद्धा आलेले आहेत आपल्या रीडिंगमध्ये. तुम्हाला शुभ वार्ता, शुभ संकेत, शुभ गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये घडताना दिसतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये तुमची एनर्जी बघण्यासाठी. आणि आता तुम्ही कमेंटमध्ये आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायला विसरायचं नाहीये आणि ज्या गुरूंची तुम्ही सेवा करता त्या गुरूंचं नाव सुद्धा घ्यायला तुम्हाला विसरायचं नाहीये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.